स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज चाललेलो आहे श्री संत गोरोबा काका कुंभार यांच्या समाधीस्थळी। तेर हे धाराशिव जिल्ह्यातील एक पुरातत्व उत्खनन स्थळ आहे। हे ठिकाण धाराशिव पासून ईशान्येला 18 किलोमीटर अंतरावर तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे। या नगराला प्राचीन काळी तगर या नावाने ओळखले जात होते। त्याचप्रमाणे पूर्वी सत्यपुरी हे नाव प्रचलित होते। जगाच्या कल्याणात संतांची विभूती असं संतांसाठी म्हटलं गेलं तरी ते सत्य असल्याची प्रचिती ठाई ठाई येते। संत महात्मे हे चंदनासारखे भासतात। चंदन जसं स्वतः झिजून इतरांना सुगंध देतं, अगदी त्याचप्रमाणे संत स्वतः झिजून जगाच्या कल्याणाचा मार्ग तयार करतात। संसार आणि परमार्थ वेगळा न मानता प्रपंच परमार्थमय करणारे संत गोरोबा काका कुंभार हे देखील एक श्रेष्ठ संत महाराष्ट्र भूमीत होऊन गेले। श्री संत गोरोबा काका कुंभार यांचा जन्म शके 1189 म्हणजेच इसवी सन 1267 साली झाला असे संत साहित्यांचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांचे मते आहे। त्यांच्या आईचे नाव रखुमाई आणि वडिलांचे नाव माधवबुवा। त्यांना संती आणि रामी या नावाच्या 2 बायका होत्या। तुझे रूप चित्ती राहू मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करी कामा। देहदारी जो तो त्याचे विहित नित्यकर्म, तुझ्या परी वाहिला मी देहभाव सारा। पुढे अंतराळी आत्मा सोडणी पसारा, नाम तुझे गोरा होऊनी निष्काम। गुरुबांच्या या अभंगातून कोणी अनन्य भावाने वारकरी पंथात यावे, कापली अबीर बुक्का लावावा, गळ्यात माळ घालावी आणि पांडुरंगांचं नाम स्मरण करीत आपला जीवनक्रम चालू ठेवावा। शके 1239 चैत्र कृष्ण त्रयोदशीला म्हणजे 12 एप्रिल 1317ला संत गोरोबा काका कुंभार यांनी समाधी घेतली। श्री संत गोरोबा काकांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहे। संत गोरोबा काकांची यात्रा चैत्र एकादशीला संपन्न होते। तसेच महिन्याच्या प्रत्येक एकादशीला भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात।